ईदच्या निमित्तानं पैगंबरांचे आध्यात्मिक आणि भौतिक जीवनातील सिद्धांत आणि सध्याचं मुस्लिम समाजातलं वास्तव उलगडून सांगण्यासाठी इस्लाम धर्माचे ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम हेच आपल्या स्टुडिओत आलेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. थँक्यू. आजचा हा दिवस मोहम्मद पैगंबरांचा जन्मदिवस म्हणून साजरा होतो. प्रेषित मोहम्मद पैगंबरांचे आध्यात्मिक आणि भौतिक सिद्धांत या निमित्तानं मुलाखतीच्या सुरुवातीला सांगा. या तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर असं देता येईल की पैगंबरांनी 7व्या शतकामध्ये अरबस्थानामध्ये समग्र क्रांती घडवून आणली आणि ही क्रांती दुहेरी होती. त्याचं स्वरूप दुहेरी होतं. एकीकडे आध्यात्मिक क्रांती घडवून आणली आणि दुसरीकडे सामाजिक आणि आर्थिक क्रांतीही त्यांनी घडवून आणली आणि ती सुद्धा केवळ 20-22 वर्षाच्या कालखंडात आणली. हे त्यांचं यश आहे. आता ह्या दोन तऱ्हेच्या ह्या दोन वेगवेगळ्या घटकांचा आपल्याला विचार करायचा झाला तर आध्यात्मिक क्रांतीबद्दल असं म्हणता येईल की त्यावेळेस अरबस्थानामध्ये जो समाज होता तो टोळीवाजा समाज होता. अनेक टोळ्यामध्ये विभागलेला होता. भटक्या विमुक्त जातीसारखं त्यांचं जीवन जगणं होतं आणि त्यांची धर्माविषयीची कल्पनासुद्धा अधिक अगदी प्राथमिक स्वरूपाची होती आणि त्यामुळे विविध गोष्टींना देव मानून त्यांची पूजा अर्चा करणं प्रत्यक्ष अशा मूर्तीपूजा असे तिथे फारशा होत नसत. कारण तेवढं काही मूर्तीपूजेचं स्वरूप त्यांचं विकसित झालेलं नव्हतं. म्हणजे त्याला काही आध्यात्मिक किंवा तत्त्वज्ञानात्मक बैठक अशी काही नव्हती. म्हणून आपण त्या तऱ्हेच्या मूर्तीपूजेला एक प्राथमिक अवस्थेतली मूर्तीपूजा म्हणू शकू. या मूर्तीपूजेच्या विरोधात पैगंबरांनी त्या सगळ्या समाजाला एकेश्वरवादाची दीक्षा दिली. म्हणजे अल्लाह हा सर्व चराचर सृष्टीचा निर्मिक आहे, पोशिंदा आहे, तो करुणामय आहे, तो सर्वांना क्षमाशीलतेने वागू शकतो, सर्व ज्ञानी आहे. अशा सगुण पण निराकार ईश्वराची किंवा अल्लाची आराधना करणं अशा तऱ्हेचा आध्यात्मिक नवीन शिकवण त्याने द्यायला सुरुवात केली आणि त्या तऱ्हेच्या क्रांती घडून आणली त्याने. आणि त्यामुळे काय झालं की एकीकडे एक नव्या आध्यात्मिक जीवनाची त्यांना दीक्षा मिळाली आणि दुसरीकडे त्यांनी सामाजिक क्रांतीही घडवून आणली. ह्या ज्या टोळीवाजा संस्था आहे त्या टोळ्यांचा समाज होता हा सतत एकमेकाच्या संघर्षात करत असे. या संघर्षात सतत राहिलेल्या या लोकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये समताबंधू आणि न्यायाची संकल्पना रुजून किंवा त्या 3 मूल्यांच्या आधारावर त्यांनी समग्र क्रांती सामाजिक घडवून आणलेली आहे. दैनंदिन जीवन सुकर होण्यासाठी पैगंबरांनी जे विचार मांडलेत ते आज इथपर्यंत पोहोचलेत आजच्या पिढीपर्यंत का मध्ये कुठे ते काही कारणानं लुप्त झालेत? तुमचं काय निरीक्षण आहे? काय होतं की आपण जेव्हा धर्मशास्त्रातल्या धर्माचा विचार करतो तो वेगळा असतो आणि व्यवहारातला धर्म वेगळा असतो. तो नेहमीच प्रत्येक कुठल्याही धर्माचा विचार केला तर काळाच्या ओघामध्ये धर्म हा काही अनेक वेळेला तो विकृत स्वरूप धारण करत जातो. पण त्या पैगंबरांच्या विचारांच्या बाबतीत पण तसं झालेलं आहे. वास्तविक त्यांच्या नवीन धर्माची प्रेरणाच शोषितांच्या वंचितांच्या कल्याणाची होती की त्या काळामध्ये समाजामध्ये म्हणजे व्यापार होता, व्यापारी होते, व्यापारी श्रीमंत होते आणि त्यांना लागणारे कष्टकरी हे सतत शोषित असे म्हणून वागवले जात असत. त्यांना त्यांच्या त्या परिस्थितीतून बाहेर काढून त्यांच्या कल्याणाचा विचार हा पैगंबरांच्या संपूर्ण जीवित कार्याचा केंद्रबिंदू होता आणि त्यासाठी त्यांनी संपूर्ण सामाजिक मूल्य, आर्थिक सिद्धांत त्या वेळेमध्ये जे घातले त्याचा एका शब्दात आपल्याला जर वर्णन करायचं झालं तर तो संपूर्ण आर्थिक विचार हा समाजवादी होता. त्या अर्थाने नंतर समाजवादाची संकल्पना आधी विकसित झाली हा भाग वेगळा आहे. अशा ह्या समाजामध्ये साधारणपणे 13व्या शतकानंतर 14व्या शतकापासून अनेक तऱ्हेच्या विकृत्या निर्माण झालेल्या दिसतात इतिहासाचा अभ्यास केला तर. म्हणजे 13व्या शतकापर्यंत जो एक काळ आहे त्याला मी तरी साधारणपणे इस्लामचा सुवर्ण काळ म्हणू शकतो. कारण त्या काळामध्ये अनेक तऱ्हेची प्रगती झालेली आहे, विज्ञानाच्या क्षेत्रात झालेली आहे, वैद्यकीय क्षेत्रात झालेली आहे, तत्त्वज्ञानात्मक क्षेत्रात झालेली आहे, अनेक कसे झालेले आहेत. तर तसं आता राहिलं नाही आहे. आता सगळं कुंठित झालेलं आहे. त्याच्यामुळे ज्या उलेमांच्या धर्मपीठं जी निर्माण झाली ते सांगतील ती पूर्व दिशा, त्याच्यामध्ये तुम्ही काही असं का असा प्रश्न विचारायचा नाही. त्यामुळे सगळी प्रगती कुंठित झाली आहे. सध्या महिलांच्या संदर्भात एक निर्णय अलाहाबाद उच्च कोर्टानं दिलेला आहे, उच्च न्यायालयानं दिलाय. त्या अनुषंगानं मुस्लिम स्त्रियांचं समाजातलं वास्तव याही विषयाबद्दल आपण बोलावं. मुळात प्रथमतः आपण अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या
या निकालाचं स्वागत करूया. कारण तो मुस्लिम महिलावर होणाऱ्या अन्यायातून त्यांना काहीतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे, म्हणून त्याचं आपण स्वागत करूया. प्रश्न असा आहे की अब्राहम लिंकनचं एक फार मोठं प्रसिद्ध विधान आहे. काय म्हणाले ते की गुलामाला गुलामाची जाणीव झाल्याशिवाय त्याला गुलामीतून कोणीही मुक्त करू शकत. बरोबर. नेमकं तेच इथे लागू आहे की स्त्रियांना आपल्या हक्काची आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत त्यांना त्या परिस्थितीतून कोणी मोकळं करू शकत नाही. अशी जाणीव आता त्यांना व्हायला लागलेली आहे. सामान्य माणूस ह्या बदलांकडे कसं पाहतोय? सामान्य माणूस, आता सामान्य माणसाचं पण आपल्याला व्याख्या करायची झाली तरी त्याच्यात अनेक अडचणी आहेत. एक तर म्हणजे काय की एकीकडे मुस्लिम समाज शिक्षणामध्ये मागासलेला आहे आणि पोटापाण्याच्या व्यवसायात इतका गुंतलेला असतो की बाकीच्या इतक्या मोठ्या चांगल्या उच्च विचार करण्याची उसंतोष त्याला मिळत नाही. आणि दुसरीकडे सुशिक्षित झालेला काही वर्ग आहे, तो याच्यापेक्षा लहान वर्ग असेल पण तो आहे. या दोघांचं जीवन वेगळं आहे, या दोघांच्या संकल्पना वेगळ्या आहेत, त्याच्या वेगवेगळ्या दृष्टीने हे केलं पाहिजे. सामान्य माणसाला असं वाटतं की मला काहीतरी ह्याच्यातून प्रगती करायची संधी मिळाली पाहिजे. परंतु तुमच्या पैगंबरांनी, ज्याचा आज आपण जन्मदिवस साजरा करत होतो, त्याने तुमच्यासाठी सगळं उभं केलेलं आहे. तुम्ही त्यांच्या सगळ्या जीवित कार्याचे केंद्र होता, ही जाणीव त्यांना करून दिली पाहिजे आपण. तरुण पिढीकडे वळू आपण. मुस्लिम समाजातली जी तरुण पिढी, एक मोठी पिढी समोर येते, तिच्या त्या आव्हानांचा आणि प्रेषितांच्या शिकवणुकीचं काही जोड करता येईल आपल्याला? कठीण आहे. परत तो त्या बाबतीत बरीचशी निराशाजनक परिस्थिती आहे. आता तुम्ही बघताय कुठे ना कुठेतरी आपल्याला रोज काहीतरी बातमी ऐकायला मिळते. एकीकडे असं दिसतं की सिमीमध्ये कोणीतरी जाऊन सामील झाले, हे तरुण असतात, सुशिक्षित आहेत. दुसरीकडे अनेकांना सिमीसारख्या किंवा इसिस सारख्या घटनांची ओढ लागलेली आहे. यांच्यावर जे इंड्रॉक्टिनेशन झालेलं आहे ते विकृत विचारांचं झालेलं आहे. आणि त्यामुळे असं वाटतं की आम्ही हे करतो, हे फार मोठं समाजकार्य करतो आहोत. याच्यात जर आम्हाला मृत्यू आला तर आम्ही हे शहीद होणार आहोत. असं हे जे इंटॉर्डिनेशन झालेलं आहे, त्या इंडॉक्ट्रिनेशनमधून त्यांना बाहेर काढायचं झालं तर आपल्याला मग वेगळ्या मार्गाने जावं लागतं. इस्लाममधला जो विधायक भाग आहे, चांगला भाग आहे, त्याची त्यांना जाणीव करून द्यावी लागते. आणि त्याबरोबर आणखी एक भाग आहे, तो असा आहे की खरं म्हणा खोटं म्हणा, या नव्या तरुणांना, सुशिक्षित तरुणांना असं एक वाटतं की आमच्यावरती कुठेतरी अन्याय होतो आहे, आम्हाला संधी मिळत नाही, विकास आमचा होत नाही आहे, आमच्याकडे क्वालिफिकेशन्स आहे पण केवळ आम्ही आमच्या धर्माचे आहोत म्हणून आम्हाला सिलेक्ट करता केलं जात नाही. किंवा दुसरं असंही होतं की त्यांना घरं मिळत नाही. अनेकदा मुस्लिम असल्यामुळे घरं नाकारली जातात. त्यांनाही आपलं जीवनशैली अधिक सुधारण्याची एक ओढ आहे. आता ह्याच्यात किती वास्तव आहे किंवा काय नाही हा एक वेगळा मुद्दा आहे, पण त्यांच्या मनात अशी एक धारणा झालेली आहे. त्यामुळे मग काय करायचं, आपण असाही आहोत, मग दहशतवादाकडे वळणं आणि दहशतवादी संघटनांचं आकर्षण त्यांना निर्माण होतं. मुळात ह्या मुलाखतीचा शेवट करताना मी एवढंच म्हणेन की प्रेषितांचा जो मूळ विचार आहे, त्या विचारांमध्ये आजच्या ही शतकं जी काही गेली त्या सगळ्या विचारांच्या आणि आजच्या या शतकांच्या सगळ्या प्रवासामध्ये कुठेतरी कुठेतरी तो विचार कुंठित झालेला आहे. तो आणण्याचं काम तुमच्यासारखे विचारवंत करतायत. तुमच्या कार्यांना बळ देणं गरजेचं आहे. या मुलाखतीच्या निमित्तानं आपण आलात त्याबद्दल थँक्यू. मी पण आपले आभार मानतो.